जालना जिले में महावितरण के कामकाज को लेकर ग्रामीणों ने नाराजगी जताई है। घनसावंगी तालुका के डामरी उपकेंद्र से जुड़े करीब 10 गांवों की बिजली आपूर्ति मीटर की कमी के चलते बंद कर दी गई। बताया जा रहा है कि रात करीब 7 बजे से वीरेगांव समेत 10 गांवों की बिजली गुल है। ग्रामीणों का आरोप है कि बिजली बंद करने से पहले महावितरण की ओर से कोई पूर्व सूचना नहीं दी गई। मीटर की कमी के चलते 10 गाँवों की बिजली काटे जाने से ग्रामीणों ने महावितरण के कारभार पर सवाल उठाते हुए जल्द बिजली आपूर्ति शुरू करने की मांग की है। मी सुरेश जाधव, सरपंच वीरेगाव। काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून डांबरी सबस्टेशनवरले जेवढे गाव आहे जवळपास बरेच गाव काल रात्री 7 वाजल्यापासून अंधारामध्ये होते। त्यात वीरेगाव असेल, पिंपळगाव असेल, हिवरडी असेल, धानोर असेल, आनंदनगर असेल, निपाणी पोखरी, सिंगाडी पोखरी असेल, अशी बरीच गावं कालपासून अंधारात आहे। आम्ही कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना संपर्क केला, त्यावेळेस त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत गावामध्ये मीटरची संख्या वाढत नाही तोपर्यंत वीज पुरवठा चालू करणार नाही। परंतु प्रशासनानं आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना न देता वीज पुरवठा खंडित केलेला आहे। आतापर्यंत गावामध्ये गावठाण फिडरचं कोणत्याही प्रकारचं काम पूर्ण झालेलं नाही आणि जवळपास एक अर्ध गाव जर सोडलं तर बाकी पूर्ण गाव त्या ठिकाणी अंधारात होते। गावठाण फिडरला कोणत्याही प्रकारचे सिंगल फेजचे डिपेंड नाही आणि त्यामुळे गाव पूर्णपणे अंधारात होतं। सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, डेंग्यू, मलेरिया आणि तापाचे पेशंटची संख्या वाढत आहे, म्हणून प्रशासनाला विनंती आहे की नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर वीज पुरवठा तुम्हाला सुरळीत करावा लागेल। जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही 1-2 दिवसांमध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारू। म्हणून प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर रात्रीचा वीज पुरवठा सुरू करावा।